आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता कोण आला असेल? मॅडम तुम्ही आतमध्ये या. मॅडम तुम्ही इथे का आलात? मला सांगितलं असतं मी आलो असतो तिकडे. आज जे झालं ते बघितल्यानंतर मला तुझी काळजी वाटत होती. मॅडम एक तर मी ते साहेबांना न सांगता स्वानंदीला भेटायला आलो, त्यामुळे साहेब ऑलरेडी खूप चिडलेत. तुम्हाला जर इथे बघितलं तर अजून प्रॉब्लेम. कळतंय मला. तू बरा आहेस ना? एवढंच बघायचं होतं. बरं आहे. तुम्ही बसा, मी पाणी आणू? मॅडम स्वानंदीची काळजी वाटते. त्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. बरं त्या अंबिका मॅडमला मी का गुन्हेगार वाटतोय तेच कळत नाही. त्यात साहेबांनी माझी टेस्ट न होऊ देता मला सोडवलं, त्यामुळे त्या दोघींचा संशय अजूनच वाढलाय. पण मॅडम तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेलं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि स्वानंदीचा गैरसमज झालाय, पण तिच्याबद्दल तू मनात काही आणू नकोस. ती तरी काय करेल ते? या केसमध्ये इतक्या घटना घडत चालल्यात ना की तिला कळत नाहीये की कोण खरं आणि कोण खोटं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. पण मॅडम माझ्यावर इतका अविश्वास की माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. तिला थोडा वेळ दे ना. ती कोशात गेल्यासारखी वागते. एकतर ही केस चालू आहे, त्यात तिच्या पोटात बाळ आहे. अशा वेळी मुली खूप विचित्र वागतात रे. म्हणजे नाही समजू शकणार तू हे सगळं. तुला माहिती ती सध्या कोणाशीच बोलत नाही. म्हणजे मी फातिमा आणि ठेसी सोडली ना तर ती कुणाशीच बोलत नाही आणि आमच्याशी बोलते ते पण फक्त कामापुरतं. नाही मॅडम मला तुमचं म्हणणं कळतंय. मी काय स्वानंदीला दोष नाही देते, पण ना मॅडम वाईट या गोष्टीचं वाटतंय की स्वानंदी खूप चांगली मैत्रीण होती माझी, जी आता खूप दूर गेली माझ्यापासून. म्हणून म्हणते थोडासा वेळ दे ना. मला माहिती ती सतत तुझा विचार करत असते. तुझ्याबद्दल जे ऐकलं ते सगळं खोटं हे स्वतःला समजवण्याचा सारखा प्रयत्न करत असते. तुला तुझ्या मैत्रीवर विश्वास आहे ना, मग थोडासा धीर धर ना. माझा विश्वास आहे सगळं नीट होणार. ती स्वतः येईल तुला भेटायला. ती स्वतः बोलेल तुझ्याशी, तुझं ऐकून घेईल, तुला समजून घेईल. पण तू हिंमत हारू नकोस. नाही मॅडम